नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत सुकट ही अशी रेसिपी आहे, त्याला आपण वाळलेले मासे पण म्हणतो. तर हे छोटे छोटे प्रकारचे मासे असतात. तर तुम्ही बघू शकतात, आता आपण इकडे सुकट जी टाकलेली आहे याचीच आपण रेसिपी बनवणार आहोत. भरपूर जणांची ही सुकट फेवरेट असते. आगरी पद्धतीने कोणी बनवतं, कोणी मालवणी पद्धतीने बनवतं. आता ही सुंदर सुकट आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे साहित्यांमध्ये लसूण घेतलेले आहेत. 8 ते 10 पाकळ्या आपण लसूण घेतलेले आहे. कांदे 2 चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण कढीपत्ताही घेतलेला आहे. मालवणी मसाला घेतलेला आहे. तिकडे घेतलेले आहे जिरे 1 चम्मच घेतलेला आहे. मालवणी मसाला 1 चम्मच घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. हळद 1 चम्मच घेतलेली आहे. तर हे आपण 3 ते 4 जणांसाठी ही सुकट बनवणार आहोत. तर ही आपण 500 ग्रॅम सुकट घेतलेली आहे. तर ह्याला बोलतात ना जावळा पण म्हणतात आणि सुकटही म्हणतात. तर हे वाळलेले मासे असतात. तर छोटे छोटे प्रकारचे मासे असतात हे, आणि हे वाळवतात उन्हामध्ये आणि त्याचीच ही सुकट बनते. इकडे आपण घेतलेले आहे 1 टमाटर चॉप करून घेतलेला आहे. टोमॅटोने मस्त असा टेस्ट येतो, तर आपण टोमॅटोही ॲड करणार आहोत. तर इकडे आई काय करून घेत आहे, सर्वप्रथम सुकट ही भाजून घेत आहे. तर मस्तपैकी आपल्याला सुकट भाजून घ्यायची आहे. तर बघू शकतात छोटे छोटे प्रकारचे हे मासे असतात. तर हे आपण म्हणजे जे कोळी बांधव असतात ते समुद्र किनाऱ्यावरती ही सुकट ना बोलतात की उन्हामध्ये वाळवत असतात. तर भरपूर मेहनतीचं काम असतं हे, आणि त्यातली जी वाळू आणि जे काही घटक असतात ते आपल्याला पाहिजे नसतात. तर त्यासाठी आपण ही सुकट भाजून घेणार आहोत आणि 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर तेच आईने इकडे घेतलेले आहे. तर त्यातली जे अननेसेसरी गोष्टी असतील, काही कण असतील, वाळूचे कण असतील ते निघून जातील, मातीचे कण असतील ते निघून जातील. चांगली स्वच्छ आपण साफ करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपण इथे 2 ते 3 वेळा आईने इकडे पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ही सुकट चांगली मस्तपैकी साफ झालेली आहे. तर भाजून घेतल्यानंतर चांगली ती स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये. इकडे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इकडे ॲड केलेले आहे लसूण. तर लसणाने चांगला तडका लागतो. हा तडका आपल्याला उरकून घ्यायचा आधी मस्तपैकी, म्हणजे लसूण कांदा हा आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे मित्र. तर ही रेसिपी जी आहे भरपूर जणांनी बनवलेली असणार, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा. भरपूर सोपी रेसिपी आहे. तुम्ही सकाळी पण बनवू शकता ही ब्रेकफास्टसाठी. त्याचबरोबर लंचसाठी एकदम मस्त ऑप्शन असू शकतो. आणि जर डिनरसाठी जर बनवायचं असेल, आणि ही आत्ता आपण बनवते सुकट, जी सुक्की सुकट बनवतो, ती सुकट आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो. जर तुम्हाला भाताबरोबर जर खायची असेल मित्र हो, तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात ॲड करू शकतात. म्हणजे कसं रस्सा आणि सुकट भाताबरोबर एकदम अप्रतिम लागतो. तर मला तर फार आवडते सुकटची भाजी. कोणाकोणाला इथे आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या इकडे कांदा जो आहे तो चांगला गुलाबी झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे आपण ॲड केलेली आहे हळद. मस्त असा कलर आलेला आहे. रंगसंगती भरपूर सुंदर आलेला आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओला इथपर्यंत जर बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट आपल्याला भरपूर महत्त्वाचा असतो. इकडे 1 चम्मच जिरेपूड टाकलेली आहे. त्याच्यानंतर मालवणी मसाला घेतलेला आहे. झणझणीत हा मालवणी मसाला. हे सगळं आपण घरी तयार केलेले मसाले आहेत. जर तुम्हाला मसाल्यांचे पण व्हिडिओज जर पाहिजे नसेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आपण तोही टाकूया, तोही ॲड करूया. तर इकडे हे आपल्याला मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर इकडे ॲड केलेला आहे टोमॅटो. आता आपल्याला टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यासाठी आपल्याला आता हे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे हे तेलामध्ये. आणि ह्याच्यानंतर आई काय करणार आहे, शिजण्यासाठी थोडंसं हे आता इथे पाणी पण ॲड करणार आहेत. म्हणजे कसं आपल्याला ही ग्रेव्हीसारखी कन्सिस्टन्सी भेटणार आहे. आपण इकडे सुक्की भाजी बनवणार आहोत, सुक्की सुकट बनवणार आहोत, पण आईने इकडे 1 कप पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून जे आपले टमाटर आहे, कांदा आहे एकदम मऊ होतील. तर तुम्ही बघू शकता 1 कप पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि चांगला बॉईल आल्यानंतरच सुकट जी आहे आपली तीच आपण ॲड करायची आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे मित्र हो. मस्तपैकी सुकट लाल झालेली आहे, जी आपण भाजून काढलेली आणि त्याच्यानंतर वॉश करून घेतलेली, मस्त मऊ झालेली. आणि तीच जी सुकट आहे आपण इकडे ॲड केलेली आहे या रश्श्यामध्ये.
तर आता काय करायचं मित्र हो, ही चांगली आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आईने तेच केलेलं. आता हे फक्त 5 मिनटं घेणार आहे. आपल्याला चांगली झाकण ठेवून ही आता वाफवून घ्यायची. फ्राय तर चांगली झालेली आहे, चांगली वाफून निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. टमाटर, कढीपत्ता, कांदे, लसूण हे सर्व जे मसाले आहे एकजीव झालेला आहे. सुकट तर बघा किती सुंदर लागते, सुंदर दिसते आणि तितकीच सुंदर ती टेस्ट करणार आहे. बघा मस्त अशी लाल भडक तोंडाला पाणी आणणारी सुकट तयार झालेली आहे. जावळा तयार झालेला आहे. तुम्ही भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असेल तर सुकटची भाजी पिकनिकला नेली तर एकदम मस्त अशी टेस्ट करते. हे फटाफट होणारं असं रेसिपी आहे, जास्त काही स्ट्रेस लागत नाही. आपणही जास्त काही इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले नाही आहे. तर बघा आईने इकडे गॅस बंद केलेला आहे, सॉरी इंडक्शन बंद केलेलं आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत. तर मस्तपैकी लिंबाबरोबर इकडे सुकट तयार झालेली आहे मित्र हो. तर ही रेसिपी बनवायला मित्र हो विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अशा भरपूर रेसिपीजसाठी सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.